जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम, जय जय राम। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा, तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा, तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर, बाप रखुमा देवी वर, बाप रखुमा देवी वर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर, बाप रखुमा देवी वर, बाप रखुमा देवी वर, तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा, तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम, जय जय राम। कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सजन तुम्ही संत जन,
पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा काकुलती किव माझी सांगा काकुलती आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा अनाथ अपराधी पतित आगळा अनाथ अपराधी पतित आगळा परिपाय वेगळा नका करू परिपाय वेगळा नका करू आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा तुका म्हणे तुम्ही निरविल्यावारी तुका म्हणे तुम्ही निरविल्यावारी मग माझ हारी उपेक्षिना मग माझ हारी उपेक्षिना आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा काकुळती किव माझी सांगा काकुळती आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा द्यावी पांडुरंगा द्यावी पांडुरंगा कृपाळू सज्जन तुम्ही संतजन एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा काकुलती अनाथ अपराधी पतिता आगळा परिपाया वेगळा नका करू आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा काकुलती तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग माझा हरी उपेक्षिना आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा काकुलती प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय सर्वश्रेष्ठ तुकोबारा यांचा असून 4 चरणांचा उत्कृष्ट असा आणि मागणीपर हा अभंग। जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा साक्षात पांडुरंग पृथ्वी दलावर येतात, पण संतांचं तसं नाही, धर्माला ग्लानी येऊ नये म्हणून ते कार्य करतात। अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन एवढे कृपादान तुमचे मज। संतांनी संतांकडेच मागणी केलेली आहे आणि ती मागणी म्हणजे कुठली? एवढे कृपादान तुमचे मज।
आठवण कुठली करून द्यायची? पांडुरंग परमात्म्याच्या पायापासून मला अलग करू नका. चुकून जर माझ्याकडून काही अपराध झाले असतील तरी पांडुरंग परमात्म्याच्या पायाजवळच मला ठेवावं, हे संतांकडेच मागणी मागितली. संतांनी संतांकडे ही मागणी का मागितली? कारण काही गोष्टी अशा आहे की त्या संताशिवाय प्राप्त होतच नाही. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. देवाला प्रसन्न करायचं असेल तर पहिलं संतांकडे जावे लागेल. संत संगे हरे पाप, संत संगे निरसे ताप, संत संगे निर्विकल्प होय मानस निश्चल. म्हणूनच पहिलं संतांना शरण जावं. दृष्टांतानं सांगायचं झालं तर एक तपस्वी महाज्ञानी पूर्ण भारतभर तीर्थयात्रा करत होते आणि ज्ञानेश्वर महाराजांची ख्याती त्यांना कळली. तीर्थयात्रा करत असताना एवढ्या कमी वयात निर्जीव भिंत चालवली, रेड्यामुखी वेद वदवला असे ते ज्ञानेश्वर महाराज. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेदमयी शामुखी बोलविला, वेदमयी शामुखी बोलविला. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेदमयी शामुखी बोलविला, वेदमयी शामुखी बोलविला. ज्ञानेश्वर माऊलींचे हे अनेक चमत्कार बघून ते ज्ञानी तपस्वी आळंदीस आले. समाधी समोर बसून ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनाची आस करू लागले. पण माऊली समाधीस्थ होते. तरी माऊलींनी सांगितलं, मी तरी काही तुम्हाला दर्शन देऊ शकत नाही, पण तुम्हाला माझं दर्शन घ्यायचंय ना, तर देहूला जाऊन तुकाराम महाराजांच्या दर्शनाला जावं लागेल. ते तपस्वी तिथून निघाले, देहूला गेले. त्या ठिकाणी भंडारा डोंगरावर तुकाराम महाराज आपल्या भजनामध्ये दंग होते आणि ते तपस्वी तिथं जाऊन पुन्हा तुकाराम महाराजांच्या दर्शनाची अपेक्षा करताय. तुकाराम महाराजांचं भजन संपल्यानंतर महाराज त्यांच्या समोर गेले. त्या ज्ञानी तपस्वींनी सगळा प्रकार सांगितला. मी माऊलींच्या दर्शनासाठी आलो होतो, पण माऊलींनी मला इकडे तुमच्याकडे पाठवलेलं आहे. तेव्हा तुकाराम महाराज सांगतात, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, मज पामराये काय थोरपण, पायीची वाहन पायीवरी. माऊलींसमोर माझा तरी अधिकार काय मोठा असणार, पण तुम्ही जसे माऊलींकडून माझ्याकडे आलेले आहात ना, तसंच माझाही एक निरोप माऊलींना सांगा. तेव्हा महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, 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 कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. एवढे कृपादान तुमचे मज, एवढे कृपादान तुमचे मज. आठवण तुम्ही दावी पांडुरंगा, आठवण तुम्ही दावी पांडुरंगा, आठवण तुम्ही दावी पांडुरंगा. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा का कुलती. तुम्ही कृपाळू आहात, उदार आहात, म्हणून तुम्हीच पांडुरंगांना माझी आठवण करून द्या, असं तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊलींना सांगतात. जेव्हा त्या ज्ञानी तपस्वीनं तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं, तेव्हा तुकाराम महाराजामध्येच पांडुरंग परमात्म्याचं रूप बघायला त्यांना मिळालं. नाही, ज्ञानेश्वर माऊलींचं सुद्धा रूप बघायला मिळालं. तेव्हा त्या तपस्वी ज्ञानी गृहस्थाला कळलं की संतांचा अधिकार काय असतो. तो देव बघायचा असेल तर संतांचा सहवास आणि मनातील भाव महत्वाचा आहे. ज्या अर्थी त्यांची निष्ठा माऊलीवर होती, म्हणून त्यांनी तुकाराम महाराजांमध्ये सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींचं रूप बघितलं.
म्हणून देव बघायचा असेल तर पहिला अंतःकरणात भाव हवा आहे, तसा देव दिसणार नाही. दृष्टांतात सांगायचं झालं तर एक पंडित दररोज सकाळी उठून नित्यनेमानं गंगेवर स्नानासाठी जायचा. आपलं नाक बंद करून गंगेत जाऊन तो स्नान करायचा. आणि हा सगळा प्रकार एक गुरं चारणारा छोटासा मुलगा बघत. हा दररोजचा प्रकार बघून त्या गुरं चारणाऱ्या त्या छोट्याशा मुलाला प्रश्न पडला की हा ज्ञानी मनुष्य, हे पंडितजी दररोज जेव्हा दर्शनाला गंगेवर येतात तेव्हा स्वतःचं नाक बंद का करतात? तेव्हा त्यांनी सहज जाऊन त्या छोट्याशा मुलांनी त्यांना प्रश्न केला, पंडितजी तुम्ही जेव्हा स्नानाला येतात आणि देवाचं स्मरण करत असताना नाक का बंद करतात? पंडितजी म्हणाले, नाक बंद केल्याने देव दिसतो. आता हे वाक्य त्या लहान मुलाच्या कानावर पडलं आणि त्याला वाटलं की आपल्यालाही देव भेटेल. म्हणून त्या गृहस्थाचं वाक्य ऐकून त्या छोट्याशा मुलाने आपलं नाक दाबलं आणि देवाची आठवण करू लागला. आता नाक दाबलेलं असताना अर्धा मिनिट झाला तरी हे नाक उघडेना. तेव्हा ब्रह्मा विष्णू महेशाला स्वर्गामध्ये प्रश्न पडला, जर या मुलांना आणखी काही सेकंद जर आपलं नाक बंद ठेवलं तर याला प्रणास मुकावं लागेल. म्हणून देवांना प्रश्न पडला तर शंकर त्याला प्रसन्न झाले आणि हा सर्व प्रकार त्या मुलांनी त्या पंडितांना सांगितला. ब्राह्मण पंडिताला हा प्रकार ऐकून आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, मी दररोज देवाचं नामस्मरण करतो, अंघोळीला येतो, तरी मला देव दिसत नाही आणि तुला कसा दिसला? तेव्हा पंडितांच्या लक्षात आलं, नाही देवासमोर यांनी अट्टहास धरला होता. नाक बंद केलं तर खरोखरच देव दिसतो काय? आणि त्याच्या मनामध्ये अंतःकरणातून भाव असल्यामुळं पांडुरंगाला त्याला दर्शन द्यावं लागलं. अखेरीस देव भुललाय तो भावाला. देवाला पाहिजे ती भक्ती. देवाला बाहेरून डेकोरेशन शाप भक्ती नसून फक्त अंतःकरणातील भाव हवा आहे. म्हणूनच महाराज एका अभंगात सांगतात, देव भुलाला भावासी, देव भुलाला भावासी, देव भुलाला भावासी, देव आहे. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मज. एवढीच कृपा माझ्यावर करावी असं तुकाराम महाराज सांगतात की तुम्हाला कधीही मी विसरू नये. आता व्यावहारिक लोकांची कृपा झाल्यानंतर मागणी मागणं वेगळी आणि संतांची मागणी मागणं वेगळी. संत सांगतात देवाचा कधीही विसर पडू नये ही मागणी संत मागतात, पण व्यावहारिक लोकांचं तसं नाही. असाच एक गृहस्थ देवाचं नामस्मरण करत बसला. त्याला प्रभुरामचंद्र प्रसन्न झाले आणि प्रभुरामचंद्र त्याला म्हणतात तुला काय हवं आहे. तेव्हा त्याच्या मनात असं वाटलं आपण गडगंज संपत्ती देवाकडून मागावी आणि खूप श्रीमंत व्हावं. त्याचे सांसारिक विचार असल्यामुळे तो हेच मागणार. पण देवाने त्याला मागणी कबूल करण्या अगोदर एक सांगितलं, हे बघ तुला मी जेवढं दान देईल त्याच्या दुप्पट मी तुझ्या भावाला देईल. म्हणे याचं कारण काय, जेव्हा तू माझं नामस्मरण करत होता तेव्हा तुझा भाऊ सगळं नामस्मरण श्रवण करत होता आणि त्या श्रवणानं त्याचं सुद्धा पुण्य झालंय, म्हणून मी तुला जे काही देईल त्याच्या दुप्पट तुझ्या भावाला देईल. शेवटी आता त्याचे विचार जे खळांची व्यंकटी सांडो, त्याला वाटलं आपण जर खूप संपत्ती मागितली तर आपला भाऊ दुपटीनं आपल्यापेक्षा श्रीमंत होईल, त्यापेक्षा संपत्ती मागायचीच कशाला.
स्वार्थ घेऊन देवाकडे गेल्यामुळं स्वतःचंच नुकसान होऊन बसतं. त्याला वाटलं जर आपल्या भावाचं बरं व्हायचं नसेल तर आपण कशाला चांगलं दान मागायचं. तेव्हा त्यांनी सांगितलं, भावाचं चांगलं होऊ नये म्हणून तो देवाला म्हणतो, पांडुरंगा माझा एक डोळा काढून टाका, की ज्या अर्थी माझा भाऊ दोन्हीही डोळ्याने अंधाळा होईल. मग संसारिक दान मागितलं तर कधीही देव प्राप्त होणार नाही, आणि देव प्राप्त झाला तरी त्यात समाधान लाभणार नाही. नवे स्वार्थ घेऊन जर देवासमोर देणगी मागितली तर कधीही आपल्याला नुकसानकारकच ठरेल. त्यासाठी देवाला मागणी मागावी, त्या पांडुरंग परमात्म्याचं कधीही विस्मरण होऊ नये. एवढं स्पष्ट सांगूनही लोक संतांच्या सहवासात राहायला का कंटाळतात. काही लोकांना आपण सरळ विचारलं, का हो तुम्ही संतांचा सहवास सोडून फक्त संसारातच तल्लीन का राहतात. लोक सहज म्हणतात, आमचं काय व आम्ही भोळे, आम्ही संतांच्या सहवासात कसे राहणार. याला म्हणतात संसारिक भोळे. परमार्थिक भोळा पाहिजे. तू का म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, जिंकू जाणे कळी काळा, जिंकू जाणे कळी काळा. तू का म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, जिंकू जाणे कळी काळा, जिंकू जाणे कळी काळा. महाराज सांगतात, देव बघायचा झाला तर त्याला संसारिक भोळा नव्हे, परमार्थिक भोळा हवा आहे. संतांच्या सहवासात राहून भक्तिभावानं देवाची पूजा केली तर खरोखरच देव आपल्या हृदयात तुम्हाला दिसेल. पण तसं घडत नाही. मला तरी असं वाटतं, माणसाने ज्याला देव प्राप्त करून घ्यायचा असेल त्या साधकाने देवाला शरण जावं. दास व्हायचं असेल तर ते विठ्ठलाचं. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. जन्माला आल्यानंतर काय करायचं तर त्या विठ्ठलाचा दास व्हायचं. आपण देवाचा दास होण्या अगोदर संसाराचा दास होतो. नाहीतरी आपण बघतो, हरिपाठाला मनुष्य यायला कंटाळा करेल, पण बायकोच्या हाताखाली नियमित माणूस काम करतो. असंच एका भोळ्याची तुम्हाला गंमत सांगायची ती अशी, एक ग्रहस्थ भोळ्या अवस्थेत आणि बायकोच्या हाताखाली सगळी कामं तो करायचा. तेव्हा सकाळची वेळ होती, 9 वाजता त्याला स्वयंपाक वगैरे करायचा. म्हणून बायकोनं सांगितलं, म्हणे ओ जरा मंडईत जाऊन भाजी घेऊन या ना. हे म्हणतं ठीक आहे. त्यांनी सांगितलं लवकर या, अन्यथा वेळ झाला तर तुम्हाला जायला वेळ होईल. तो म्हणतो ठीक आहे. आता हा भाजी आणण्यासाठी बाहेर गेला, पण रात्रीचे 9 वाजले तरी रिटर्न येईना. तेव्हा बायकोला प्रश्न पडला की याला एवढा वेळ का लागला, कुठे हरवला तर नाही ना. म्हणून ती पटकन निघाली आणि रात्रीचं त्या अंधारामध्ये 9 वाजेच्या टायमामध्ये आपल्या पतीस ती मंडईमध्ये शोधू लागली. आता तो पुढे चालला आणि ही पाठीमागून त्याला शोधते. शोधता शोधता तिला एकदम दिसला आणि ती म्हणते, ओ मी इकडे आहे. तेवढ्यात त्याच्या नवऱ्यानं पाठीमागं बघितलं आणि बायकोकडे बघून म्हणतो, ओ तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. मग हा संसारिक भोळा नकोय, त्याला परमार्थिक भोळा हवा आहे. म्हणून देवाचं सदैव चिंतन करावं. अभंगाच्या 2ऱ्या चरणात महाराज सांगतात, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. किंवा माझी सांगा काकुलाती काकुलाती काकुलाती, किंवा माझी सांगा काकुलाती काकुलाती काकुलाती, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुलती. खऱ्या भक्ताला पांडुरंग तर विसरत नाहीच. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, भेदाभेद कामा मंगळ. तरीही तुकाराम महाराज असं का सांगतात, पण कदाचित चुकून माझ्याकडून काही अपराध झाले असेल तर पांडुरंग मला त्यांच्या पायापासून वेगळं करेल. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलंय, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आणि असाच एक रामायणातला सुंदर प्रकार सांगायचा म्हणजे असा, जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासातून घरी आले, सगळ्या राज्यामध्ये आनंद दाटला आणि ज्यांनी सर्वांनी महत्वाची कामं त्या युद्धामध्ये केली होती त्यांना बक्षिसं वाटायला प्रभू रामचंद्रांनी सुरुवात केली. ते बक्षिसं वाटताय, हनुमान त्यांच्या पाठीमागे हात जोडून उभे आहेत.
सर्वांना मौल्यवान वस्तू देताय पण हनुमंताला दिली नाही. तेव्हा सीता मातेला असं वाटलं प्रभू रामचंद्र विसरलेत की काय. पण प्रभू रामचंद्रांना त्यांचा अधिकार माहिती होता हनुमंतांचा. भक्ताला देव विसरत नाही, पण भक्ताची तशी श्रद्धा पाहिजे, भक्ताचा तसा देवावर विश्वास पाहिजे. आणि सीता माता समोर जाऊन कानात कुजबुजल्या. त्यांनी सांगितलं प्रभू रामचंद्रांना, स्वामी तुम्ही हनुमंतांना आतापर्यंत काही बक्षीस दिलेलं नाही. पण प्रभू रामचंद्रांनी ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं, कारण त्यांना माहिती होता हनुमंतांचा अधिकार काय आहे तो. म्हणून प्रभू रामचंद्र पुन्हा दुसरीकडे बक्षीस वाटायला लागले. सीता मातेला वाईट वाटलं, कदाचित प्रभू रामचंद्र दुर्लक्ष करता की काय, हनुमंताला किती वाईट वाटेल. म्हणून सीता मातेनं गळ्यामधील मौल्यवान हार काढला आणि हनुमंताला तिने बक्षीस दिला. हनुमंतराय एका झाडावर बसलेले होते. तो हार घेऊन ते प्रत्येक मोती फोडायचे आणि त्यात प्रभू रामचंद्र दिसतात का हे बघायचे. मौल्यवान हार तोडताय, प्रत्येक मोतीमधून ते प्रभू रामचंद्राची प्रतीक्षा करताय, पण एकाही मोतीमधून त्यांना प्रभू रामचंद्र दिसले नाही. तेव्हा त्यांनी ज्या ज्या मोतीमध्ये प्रभू रामचंद्र दिसत नाही तो मोती झाडावरून खाली टाकायला सुरुवात केली. सीता मातेला राग आला. ती म्हणते, मी एवढा मौल्यवान हार तुला दिला आणि झाडावर बसून तो हार खाली तोडून टाकतोय, तुला काहीच वाटत नाही. हनुमंत म्हणतात, माते मी आतापर्यंत ज्या ज्या वस्तूमध्ये प्रभू रामचंद्र नाही ती वस्तू आतापर्यंतही स्वीकारली नाही. सीता माता त्या हनुमंतांना म्हणतात, हनुमंता तू एवढा महान भक्त आहेस ना प्रभू रामचंद्राचा, मला सांग तुझ्यात आहे का प्रभू रामचंद्र. तेव्हा हनुमंतराय सांगतात, हो माझ्यातही आहे. म्हणून एका अभंगात सुंदर वर्णन आहे. नाम घेता ते हनुमंत नवरत्नाचा हार घातला सीतेने गळ्यात. तो फोडून पाहता म्हणे की राम दिसेल त्यात, राम दिसेन म्हणून क्रोध दाटला मनात. फाडून या आपली छाती दाखविले सीतापती, फाडून या आपली छाती दाखविले सीतापती. ऐसी आहे राम भक्ती भजन करूया, 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 भजन करूया. तोडून या माया मोहनी हरी नाम घ्या साधुनी, तोडून या माया मोहनी हरी नाम घ्या साधुनी. येऊन या मानव कुळी भजन करूया, भजन करूया, भजन करूया, भजन करूया. भजन करूया, भजन करूया, भजन करूया, भजन करूया. सीता मातेचं ते वाक्य ऐकून जेव्हा हनुमंतांना आपली छाती फाडली तेव्हा सीता माई आणि प्रभू रामचंद्र त्यांच्या छातीत दिसले. खरा भक्त असतो त्याच्या पांडुरंग परमात्मा हृदयात असतो, त्याला कुठेही शोधावं लागत नाही. आणि जर पांडुरंग परमात्मा शोधायचा असेल, देव ज्याला बघायचा असेल, त्यांनी पहिलं संतांच्या सान्निध्यात राहणं महत्वाचं, पहिलं संतांच्या सहवासात राहणं महत्वाचं. जो जो संतांच्या सहवासात राहतो त्याला कधीही दुःख समोर येणार नाही. जो संतांच्या सहवासात आहे त्याची शुभ सकाळच सांगते. ज्याला संत सहवास लाभलेला आहे त्याला त्याच्या घरातून नेहमी सकाळच्या वेळेला बघा तुम्ही श्लोकाचे, पांडुरंग परमात्म्याच्या नामस्मरणाचेच आवाज येतील. हा जो असर होतो त्या भक्तांवर त्या संतांच्या संगतीचा. मात्र जो जो संतांच्या सहवासात नाही त्या घरातून बघा सकाळी सूर्य उगवल्यापासून भांडणाचेच आवाज कानावर येतील. असं वाटतं पांडुरंगा या पृथ्वी तलावर मनुष्यत्व संपत चाललं की काय. आता प्रभू रामचंद्राच्या जन्माची आवश्यकता या पृथ्वी तलावर आहे. जिथं जाल तिथं घरात सासू सुनेचं भांडण असतं, कलह माजलाय, माणूस माणसापासून दूर जाऊ लागला. प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये बघा आता रक्त एवढं पांढरं झालं की माणूस माणसाला विसरतोय. पण पूर्वी तसं नव्हतं. जेव्हा प्रभू रामचंद्रावर संकट आलं तेव्हा पशु पक्षी कीटके किती बघ मेळ करून या राहती, आपत्ती येता कोणती संगटून या धावती. अक्षरशः पशु पक्ष्यांनी प्रभू रामचंद्रांना साथ दिली. आता माणूस माणसापासून दूर गेला. एवढंच नाही, नाती नात्यांपासून दूर गेली. विचार करा,
सासू सुनेची मर्जी राखत नाही, सून सासूची मर्जी राखत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या घरात पांडुरंगाचं नामस्मरण चिंतन व्हायला पाहिजे त्यावेळी त्या घरातून भांडणाचे आवाज येतात. सासू सुनेचं भांडण, सुनबाई फटकाळ तोंडान. सासू सुनेचं भांडण, सुनबाई फटकाळ तोंडान. सासू सुनेचं भांडण, सुनबाई फटकाळ तोंडान. सासून सुनेच्या कानाखाली लावली, सुनबाई सासूला कचकन चावली. सासू सुनेचं भांडण, सुनबाई फटकाळ तोंडान. सासू सुनेचं भांडण, सुनबाई फटकाळ तोंडान. त्यासाठी सांगते, संसारिक विचारामध्ये मग्न न राहता पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करा. त्या संतांना शरण जा. संतांच्या पायावर डोकं ठेवल्याशिवाय आता दुसरा काही पर्याय नाही. श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. श्री संताची हे माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. आता संतांच्या चरणावर माथा का ठेवावा, अन्यथा दुसऱ्या ठिकाणी का ठेवू नये. रामायणातील प्रसंग सांगते. जेव्हा सीता स्वयंवर रचलं, प्रभू रामचंद्रांनी धनुष्यबाण उचलला आणि मग नंतर वरमाला घालण्यासाठी सीतामाई समोर आल्या. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी सीतामाईला हार टाकला. पण जेव्हा ती वरमाळा घालण्यासाठी सीतामाई हात वरती करते, तेव्हा प्रभू रामचंद्राच्या गळ्यात हार घालण्यासाठी सीतामाईचा हात पुरेना. तेव्हा त्यांना प्रश्न पडला. सगळे लोक म्हणतात, प्रभू रामचंद्रा थोडं खाली वाका ना, म्हणजे सीतामाई हार टाकतील. पण प्रभू रामचंद्र लोकांना म्हणाले, वेडेच आहात तुम्ही, एवढं कसं कळत नाही. कुठंही मला वाकायला सांगता का? माणसानं कुठं वाकावं, पण सासूरवाडीत कधीही वाकू नये, आणि तुम्ही मला इथं वाकायला सांगताय. 5 मिनिट झाले तरी सीतामाई हार घेऊन हातात उभ्या आहे, प्रभू रामचंद्र खाली वाकत नाही. हा सगळा प्रकार लक्ष्मणांच्या लक्षात आला. तेव्हा त्यांचा भाऊ लक्ष्मण घाईघाई पळत पुढे आला आणि प्रभू रामचंद्राच्या चरणाशी डोकं ठेवलं आणि सांगितलं, धन्य आहात प्रभू तुम्ही, खरोखरच सासूरवाडीमध्ये माणसानं खाली कधीही वाकू नये. पण 5 मिनिट झाले तरी प्रभू रामचंद्राच्या चरणावरून लक्ष्मण उठत नाही. हा प्रकार बघून प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे भक्ता असं काय करतोस, उठ उठ, तुझी भक्ती मला कळली आहे. उठवण्यासाठी प्रभू रामचंद्र खाली वाकले. तेवढ्यात लक्ष्मण म्हणतात, वहिनी घ्या संधी साधून, हीच संधी आहे. तेवढ्यात पटकन सीतामाईने तिथं हार टाकला. जसं प्रभू रामचंद्र सांगतात, कुठेही वाकाव पण सासूरवाडीत वाकू नये, तसं माणसानं कुठेही वाकू नये, ते संतांच्या चरणावर वाकावं. अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज सांगतात, अनाथ अपराधी पतित आगळा. 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 परिपाया वेगळा नका करू. परिपाया वेगळा नका करू. आठवण द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण
तिसऱ्या चरणात सांगतात, चुकून माझ्याकडून काही अपराध झाले असतील तरीही मी पांडुरंगाला एक विनंती करतो, मला पायापासून वेगळं करू नका. माणसाला असं वाटत नाही अपराध घडावे, पण तरीही ते घडतात. ते संतांकडून घडले नाही, ते आपल्याला सांगतात चुकून आपल्याकडून काही अपराध घडला असेल तर पांडुरंगांकडे क्षमा कशी मागावी. अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू. बऱ्याच लोकांना असं वाटतं खूप आपण पाप केली तरी चंद्रभागेच्या तीरावर जाऊन स्नान केलं की पाप धुतली जातात. पण पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे चंद्रभागा ही बाहेरून स्नान करेल, पण मन शुद्ध करण्यासाठी देवाच्या नामस्मरणाची गरज आहे. अंतःकरण पहिलं धुतलं गेलं पाहिजे. असाच एक वारकरी वारीला जायचा. दरवर्षी त्याच्या हातून काहीतरी अपराध घडायचे आणि तो म्हणायचा चंद्रभागेत स्नानाला गेल्यानंतर माझे अपराध धुवून निघतील. आणि तसं संतांनी सांगितलं सुद्धा. जर माणसाला खरोखरच आपल्याला शेवट गोड करून घ्यायचं असेल तर पहिलं वारकरी व्हावं, पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करावं आणि त्या विठ्ठलाला पंढरीत जाऊन भेटावं. कटीवर हात ठेवलेला तो पांडुरंग परमात्म्याचं साक्षात दर्शन घ्यावं, तरच आपले अपराध समूळ नाहीसे होतील. जाय जाय तू पंढरी होय होय वारकरी. 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 जेव्हा संतांचं हे वाक्य त्याच्या कानावर पडलं तेव्हा तो दरवर्षाला पाप करून पंढरीला जायचा. मला सांगा त्याने तो शुद्ध होईल का? अशक्य आहे. गंगेत जाऊन स्नान करून बाहेर आला, त्याला वाटलं आता खरोखरच माझी पाप धुतली गेली. पण शेजाऱ्याचं पैशाचं पॉकेट तिथं पडलं तेव्हा त्याने त्या पॉकेटवर पाय देऊन 2 तास तिथंच प्रतीक्षा केली की हे लोक गेल्यानंतर पॉकेट पहिलं आपण आपल्या खिशात टाकू. म्हणून एक महत्वाचं सांगायचं, पहिलं मन शुद्ध पाहिजे, अंतःकरण शुद्ध पाहिजे. हे तर जाणून अपराध केलेले आहेत, माहिती असून घडलेले अपराध. पण महाराज सांगतात नकळत जे अपराध झालेले असतील अपराधाला क्षमा करून मला तुमच्या पायापासून वेगळं करू नका. अनाथ अपराधी पतिता आगळा परी पाया वेगळा नका करू. यावरून दृष्टांत द्यायचा झाला तर असा, एक भव्य नगरी आणि त्या नगरीमध्ये एक भविष्यकार आला. सगळ्यांचे भविष्य सांगू लागला. नगरीमध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालं की पुढं काय घडतंय हे भविष्यकार सांगणार. प्रत्येक जणाला आपापल्या आयुष्यात पुढं काय घडणार याची आतुरतेनं वाट बघत ते भविष्यकाराला भविष्य विचारताय. राजाच्या कानावर ही बातमी गेली तेव्हा राजानं सांगितलं कोण भविष्यकार आहे तो माझ्याकडे बोलवा, मीही त्याला भविष्य विचारून घेतो. तेव्हा तो भविष्यकार तिथं आला. राजाने सांगितलं ज्योतिष्य माझ्या वर्षभरात आयुष्यात काय होणार आहे ते मला सांगा. तेव्हा तो ज्योतिष्य म्हणाला राजेसाहेब वर्षभराचं काही सांगत नाही, पण येत्या 7-8 दिवसामध्ये तुम्ही काय करणार हे भविष्य मी तुम्हाला सांगतो. म्हणे काय करणार? तेव्हा त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही शिकारीला जंगलामध्ये जाऊ नका, पण तुम्ही जाणार का? भोगतो ना घडे संचिता वाचुनी तुका म्हणे ब्रह्मरेखा देवाधिका चुकेना. जे आपल्या आयुष्यामध्ये देवाने लिहिलेलं आहे ते कुणालाही चुकत नाही हे स्पष्ट करून देण्यासाठी भविष्यकार बोलत होता आणि राजेसाहेब ऐकत होते. तुम्ही शिकारीला जाऊ नका, पण तुम्ही अवश्य जाणार. बरं गेले जरी तरी कुणी एखाद्या झाडाखाली तुम्ही थांबू नका, तरी तुम्ही थांबणार का? तुमच्या संचितात तसं लिहिलेलं आहे. थांबले जरी तरी तिथे एक लाकडाची सुंदर अशी पेटी असेल, त्या पेटीकडे जाऊ नका, नवे तिला हात लावू नका, तरी तुम्ही लावणार. बरं तरी तुम्ही ती उघडायचा प्रयत्न करू नका, तुम्ही उघडणार आणि त्या पेटीमध्ये एक सुंदर स्त्री असेल, तिला चुकूनही तिच्या मोहात पडून तुम्ही तिला घरी घेऊन येऊ नका, तरी तुम्ही आणणार, कारण तुमच्या भविष्यात तसं लिहिलेलं आहे. तुम्हाला माहिती असूनही तुम्ही हे करणार, कारण तुमच्या संचितात तसं असल्यामुळं तुम्ही सांगूनही ऐकणार नाही. ती स्त्री घरी आणल्यानंतर कदाचित तुम्ही तिचं ऐकू नका, ती तुम्हाला यज्ञ करायला सांगेल. तुम्ही तो यज्ञ करू नका, तरी तुम्ही करणार आणि त्या यज्ञामध्ये नकळत तुमच्याकडून ब्रह्महत्या घडणार आणि त्या ब्रह्महत्येचं पाप तुम्हाला लागणार. राजेसाहेब म्हणाले छे हे काही घडणार नाही आणि कदाचित घडायचं असलं जरी तरी मी ते टाळणार. भविष्यकार म्हणाले ठीक आहे. भविष्यकार तिथून निघून गेले. 7-8 दिवसाचा प्रवाह चालला आणि मग राजेसाहेब शिकारीला निघणार, पण परत त्यांच्या लक्षामध्ये आलं
की आपण जाऊ नये, कारण आपल्याकडून हा ब्रह्महत्येचं पाप घडणार आहे. तरी राजेसाहेबांना वाटलं ठीक आहे, आपण गेलो तरी कुठं थांबायचं नाही आणि हे खरं आहे की काय हे बघायला काही हरकत नाही. म्हणून राजेसाहेब शिकारीला जंगलामध्ये निघून गेले. आता जंगलात गेल्यानंतर झाडाखाली थांबायचं नव्हतं, पण तरी हे खरं आहे की खोटं हे बघण्यासाठी ते झाडाखाली थांबले. तिथे एक पेटी होती, त्या पेटीला हात लावायचा नव्हता, तरी त्यांना वाटलं या पेटीत सुंदर स्त्री असेलच काय. हे बघण्यासाठी त्यांनी पेटी उघडली. त्यात खरोखरच सुंदर स्त्री निघाली. त्यांना वाटलं हिला आपण घरी नेऊ नये, पण त्यांना परत असा प्रश्न पडला की आपण घरी नेलं तरी काही हरकत नाही, ब्रह्महत्या घडायचं पुढं खूप लांब आहे, आपण असा वेळ आणूच नये. त्या सुंदर स्त्रीला मोहित होऊन राजाने तिला घरी आणलं. ती स्त्री एका महालामध्ये राहते. 2-4 दिवस असेच निघून गेल्याने तिने पुन्हा राजाला सांगितलं, राजेसाहेब आपल्याकडे एवढी धन संपत्ती पैसा दौलत आहे, याचा उपयोग चांगल्या कार्यात नको का व्हायला, म्हणून आपण गोरगरिबांसाठी आणि देवासाठी यज्ञ करूया. राजेसाहेब म्हणाले नको, कारण भविष्यकाळांनी सांगितलेलं आहे की माझ्या हातून ब्रह्महत्या घडणार. पण तरी स्त्री हट्टापुढे कुणाचं चाललं. तिने हट्ट धरला. तेव्हा राजाने सांगितलं ठीक आहे, मी यज्ञ करतो, पण यज्ञ मंडपात येणार नाही. यज्ञाचा समारंभ सुरू झाला. यज्ञ मंडपात राजा जाईना, कारण त्याला वाटत होतं की आपल्याकडून ब्रह्महत्या घडणार. पण यज्ञ चालू असताना यज्ञ कुंडाजवळ जे पुजारी बसलेले होते ब्राह्मण, त्यांना झोपा लागल्या. राणीसाहेब पळत वरती आली, राजेसाहेब तुम्ही यज्ञ करताय पण पूजेचा भंग होतोय, बघा सगळे ब्राह्मण झोपलेले आहे, त्यांना जागे करण्यासाठी तरी तुम्हाला खाली यावं लागेल. तेव्हा राजेसाहेबांना क्रोध आला. तरी त्यांनी आपला क्रोध बाजूला सावरून खाली आले आणि एका तांब्यामध्ये पाणी घेतलं आणि ब्राह्मणांच्या अंगावर शिंपडून त्यांना जागे करायचा प्रयत्न केला. पण त्या पाण्याच्या शस्त्रामध्ये रूपांतर झालं आणि ब्रह्महत्या राजाच्या हातून घडली. म्हणूनच सांगायचं, जे संचितात लिहिलेलं आहे ते घडतंच, ते कुणालाही चुकलं नाही. देवाधिकांना सुद्धा चुकलं नाही तर सामान्य माणसाला काय चुकणार. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकांचे काम नाही तेथे. संतांचा महिमा हा शब्दातही वर्णन करण्यासारखा नाही, एवढा तो दुर्गम आहे. नारद महर्षींना सुद्धा तो कळला नाही, तेव्हा ते भगवान विष्णूंना म्हणतात संतांचा महिमा म्हणजे नेमकं काय. तेव्हा भगवान परमात्मा त्यांना म्हणाले, संतांचा महिमा जर तुम्हाला कळून घ्यायचा असेल तर तुम्हाला मृत्यू लोकात जावं लागेल, तेव्हा संतांचं सामर्थ्य तुम्हाला कळेल. म्हणून नारद महर्षी पृथ्वी तलावर आले. भगवंतांनी सांगितलं गेल्याबरोबर तुम्हाला एक सरडा दिसेल, तो सरडा तुम्हाला दिसला म्हणजे संतांचा महिमा कळेल. नारद महर्षी पृथ्वी तलावर आले. एका साईडला रस्त्याने सरडा चालला होता. नारद महर्षीला सरडा दिसल्याबरोबर ते तिथं थांबले. पण सरड्याची जेव्हा त्या नारद महर्षीवर दृष्टी गेली तेव्हा तो सरडा पळत आला आणि नारद महर्षींच्या चरणावर त्यांनी प्राण सोडला. बोलायचं ते पुढंच राहिलं, पण सरडा मरण पावला. आणि नारद महर्षी आश्चर्यचकित होऊन भगवंताकडे गेले. ते म्हणतात, भगवंत, सरड्याकडून मला काही कळलं नाही, उलट तो माझ्या चरणास येऊन मृत्युमुखी पावलाय. म्हणे हो का, मग एक काम करा, तुम्ही परत मृत्यू लोकामध्ये जा, तुम्हाला एक पोपट दिसेल आणि त्या पोपटामधून तुम्हाला संतांचा महिमा कळेल. असं म्हटल्यानंतर पुन्हा नारद महर्षी मृत्यू लोकामध्ये आले. पोपटाची आणि नारद महर्षीची दृष्टी एक झाल्याबरोबर पोपटही मृत्युमुखी पडला. हे दुसरंही उदाहरण दुःखदायक बघून नारद महर्षी स्वर्गामध्ये गेले आणि भगवंतांना म्हणतात, भगवंत, चुकून हा अपराध माझ्यावर लादला गेलेला आहे. माझ्या आणि सरड्याची व पोपटाची दृष्टी एक झाल्यामुळे ते मृत्युमुखी पडले. आता मी काय करणार, हेही पाप माझ्यावर आलंच ना. भगवंत म्हणतात, हे तुम्हाला आत्ताच नाही कळणार. नारदा, तुम्ही पुन्हा मृत्यू लोकामध्ये जा. एका राजाला मुलगा झालेला आहे, त्या मुलाला भेटून या, म्हणजे तो मुलगा तुम्हाला संतांचा महिमा सांगेल. नारद महर्षी मात्र घाबरले. ते म्हणाले, भगवंत, सृष्टीवरील प्राण्यांची आणि माझी दृष्टी एक झाली की ते प्राणी मृत्युमुखी पडतात. कदाचित त्या मुलालाही असाच मृत्यू आला तर मी काय करणार. त्या राजाला एकुलता एक मुलगा झालेला आहे, ते किती आनंदात आहे, आणि असं घडलं तर. भगवंत म्हणतात, तुम्ही जा नारदा, असं होणार नाही. म्हणून नारद महर्षी पृथ्वी तलावर आले. त्यांचा भगवंतावर विश्वास बसेना, ते घाबरू लागले. ते म्हणाले, आतापर्यंत जसं झालं त्याचप्रमाणे आताही झालं तर काय होणार. पण शेवटी घाबरत गेले. भगवंताची आज्ञा म्हणून राजवाड्यात प्रवेश केला आणि त्या राजाला सांगितलं, राजेसाहेब, तुमचा मुलगा मला बघायचा आहे. नारद महर्षी संत आपल्या घरी आले म्हणून सर्वांना आनंद झाला. सर्वांनी पाहुणचार वगैरे केला आणि सगळ्या थाटामध्ये ते एकत्र बसलेले आहे. तेवढ्यात नारद महर्षी म्हणतात, तुमच्या मुलाचा नामकरण सोहळा माझ्या हातानेच करू. सर्वांना आणखी आनंद झाला की आपल्या एकुलत्या एका मुलाचं नाव साक्षात नारद महर्षी ठेवत आहेत. आनंदानं ती बाई त्या मुलाला समोर घेऊन आली. नारद महर्षी घाबरू लागले, कदाचित काही अनर्थ झाला तर.
पण नारद महर्षीने जेव्हा त्या बालकाला आपल्या मांडीवर घेतलं तेव्हा भगवंतांनी सांगितलं होतं तो बालक तुम्हाला संतांचा महिमा सांगेल. त्याचप्रमाणे ते छोटंसं 2-3 दिवसाचं बालक पुटपुटायला लागलं आणि संतांचा महिमा सांगू लागलं. संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावदास झालो त्याचा, सर्व भावदास झालो त्याचा, तेची माझ हित करीती सकळ, तेची माझ हित करीती सकळ, तेची माझ हित करीती सकळ. तेव्हा त्या बालकाने नारद महर्षीला सांगायला सुरुवात केली, महाराज तुमच्या चरण स्पर्शामुळे सर्व हे घडलं. जेव्हा तुम्ही सुरुवातीला पृथ्वी तलावर आले तेव्हा मी सरडा होतो. जेव्हा तुमच्या चरण स्पर्श मला झाला तेव्हा मी पोपट बनलो. पुन्हा तुम्ही पृथ्वी तलावर आलात, तुमचा चरण स्पर्श झाल्याबरोबर मी पुन्हा मृत्यूमुखी पावलो आणि आता मला राजवाड्यात राजघराण्यामध्ये राजपुत्र म्हणून जन्म मिळाला. तो फक्त संतांच्या कृपेमुळं. म्हणून संतांचा महिमा कळण्यासाठी जसं नारद महर्षीला सुद्धा 3 वेळा पृथ्वी तलावर यावं लागलं, तो तुम्हा आम्हाला शब्दात कसा वर्णन करता येईल. जेव्हा तो 3 दिवसाचा बालक नारद महर्षीला संत महिमा सांगू लागला तेव्हा नारद महर्षीला कळलं, तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी. तेव्हा संतांचं महात्म्य नारद महर्षीला कळलं. म्हणून संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. म्हणून महत्वाचं सांगायचं म्हणजे असं, देव बघायचं असेल तर संतांच्या सहवासात राहावं. संत हे माणसाच्या मनात भक्तिप्रेम निर्माण करून देतात. संत समागमे धरावे आवडी, करावी तातडी परमार्थाची. संत समागम धरावी आवडी, 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 करावी तातडी परमार्थाची. संत समागम धरावी आवडी, संत समागम धरावी आवडी, संत समागम धरावी आवडी, संत समागम धरावी आवडी. म्हणून महाराज सांगतात, मनुष्य किती ज्ञानी असला तरी भक्तीशिवाय, पांडुरंग परमात्म्याच्या नामस्मरणाशिवाय तो आंधळ्याप्रमाणे आहे. त्याचं ज्ञानही काही कामाचं नाही. जसं आंधळा मनुष्य किती ज्ञानी असला तरी त्याला रस्ता दाखवण्याचं कर्तव्य डोळस माणसाचं आहे, त्याचप्रमाणे ज्ञानी मनुष्य हा कितीही ज्ञानी असला तरी त्याला कुठलं ज्ञान हवं आहे हा मार्ग दाखवण्याचं कर्तव्य संतांचं. म्हणून महाराज सांगतात, आम्ही तर देवाचं नामस्मरण करतोच, आम्ही तर देवाच्या नामस्मरणाचे एकरूप झालो आहोतच, पण आम्हाला या बुडणाऱ्या जगाचा सुद्धा आम्हाला काळजी वाटते. म्हणून आम्ही त्यांनाही ताकीद करतो, सेवितो हा रस वाटितो अनेका, सेवितो हा रस वाटितो अनेका, सेवितो हा रस वाटितो अनेका, सेवितो हा रस वाटितो अनेका. झारे होऊन का रान भारी, झारे होऊन का रान भारी,
त्याला डोळसपणा येण्यासाठी संत आपला प्रयत्न करतात. म्हणून सांगते, आंधळा व्यक्ती कितीही ज्ञानी असला तरी त्याला आपण रस्ता दाखवल्याशिवाय तो चालू शकत नाही. नाहीतरी आंधळे किती ज्ञानी असतात. यावरून जर दृष्टांत द्यायचा झाला तर एक आंधळा रस्त्याने जात होता आणि शेजारच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू होता. कीर्तनाचा आवाज त्याच्या कानावर येऊ लागला तेव्हा तो आंधळा त्या गावाच्या दिशेने चालू लागला. आता रस्त्याने एक मोटरसायकल चालली होती तेव्हा त्याने त्या मोटरसायकलला हात दिला आणि सांगितला, साहेब मला त्या शेजारच्या गावात सोडा ना, कीर्तन ऐकण्यासाठी चाललो, शिवाय दृष्टीहीन आहे. आता त्या आंधळ्या व्यक्तीची दया त्या रोडवर चालणाऱ्या डोळस माणसाला आली तेव्हा त्यांनी मोटरसायकलवर त्याला बसून घेतलं. इकडच्या तिकडच्या गप्पा चालल्या, गाडी पुढे चाललेली आहे. मध्येच त्या गाडी चालकाने गाडी थांबवली आणि त्या आंधळ्या व्यक्तीला सांगितलं, मी 5 मिनिटात येतो. तेव्हा त्या आंधळ्या व्यक्तीने प्रश्न केला, का हो तुम्ही कुठं निघालात? म्हणे, रोडलाच शेजारी एक भोपळ्याचा वेल आहे आणि त्याला प्रचंड फळं लागलेली आहेत. माझी अशी इच्छा आहे की आपण भाजीसाठी एक भोपळा तोडून आणावा, म्हणून तुम्ही इथं थांबा, मी लगेच जाऊन भोपळा घेऊन येतो. प्रचंड फळं लागलेली आहे. हे वाक्य ऐकून तो आंधळा व्यक्ती म्हणाला, ओ तिकडे जाऊ नका, वेल हा कडू आहे. मग तो डोळस व्यक्ती म्हणाला, हे तुम्हाला कसं कळलं वेल कडू आहे म्हणून? तेव्हा त्यांनी सांगितलं, बरं ठीक आहे, तुम्ही जाऊन बघा. म्हणे, नाही तुम्ही आंधळे आहात, तुम्हाला कसं कळेल, मी जाऊनच बघतो. जाऊन बघितलं आणि भोपळा हा थोडासा खाऊन बघितला तर खरोखरच कडू वाटला. तो डोळस व्यक्ती त्या आंधळ्या व्यक्तीकडे येऊन म्हणतोय, तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरं आहे, पण हे तुम्हाला कधी कळलं? तुम्ही तर ह्या रस्त्याने कधी गेलेलेच नाही आणि आंधळे असून तुम्हाला कळलं कसं पण हा खरोखरच कडू आहे? म्हणे, अहो एवढी विचार करण्यासारखी काय गोष्ट आहे त्यात? जेव्हा तुम्ही सांगितलं प्रचंड फळं त्या वेलाला लागलेली आहे, बघा रोड लगत तो वेल आहे आणि त्याला खूप फळं लागलेली आहे. जर तो गोड असता तर एवढी फळं टिकून राहिली असते का? प्रत्येकानं नसती का ती फळं तोडून नेली? ज्याप्रमाणे आंधळा व्यक्ती एवढा ज्ञानी असूनही पण त्याला सोडवण्याचं कर्तव्य त्या डोळस माणसाने केलं. म्हणून इतर ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान हे भक्ती ज्ञान आहे आणि म्हणूनच संतांच्या सहवासात राहून ते भक्ती ज्ञान आपण ग्रहण करावं. म्हणून नरहरी महाराज सांगतात, सांगड बांधारे भक्तीची नारायण नामाची. त्यासाठी देवाचं नामस्मरण करून संतांच्या सहवासात राहावं. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊलींना तळमळीची अशी एक विनंती करतात की, माऊली तुम्ही जर पांडुरंग परमात्म्याजवळ माझा हा निरोप दिला तर पांडुरंग मला कधी त्यांच्या पायापासून दूर करणार नाही. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. कारण संताशिवाय ही प्राप्ती नाही. म्हणून मी तुमच्याजवळ तळमळीची एकच अशी विनंती करतो की चुकून जर माझ्याकडून काही झालेले अपराध असतील तरी ते माफ करून मला पांडुरंग परमात्म्याने अखंड आपल्या पायाजवळ ठेवावं. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी. मग माझा हारी, मग माझा हारी उपेक्षिना. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. किंवा माझी सांगा का कुलती, किंवा माझी सांगा का कुलती. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन एवढे कृपादान तुमचे मज. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुलती. अनाथ अपराधी पतिता आगळा परिपाया वेगळा नका करू. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुलती. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुलती.
झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला इथंच पूर्ण विराम देऊया. ज्ञानेश्वर माऊली